ठाकरेंच्या 2 सभाही झालेल्या आहेत. त्यानुसार तुम्हाला काय वाटतं की ह्यावेळेसचा निकाल काय असेल? सर्वात प्रथम मी एक सांगू इच्छितो की माझं नाव निलेश रघुनाथ मालुसरे. मी प्रभाग क्रमांक 19 मधील आनंदनगर शिवसेना शाखेचा शाखा प्रमुख आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा. माझ्या प्रभाग क्रमांक 19 मधील सर्व नागरिकांना माझ्याकडून जय महाराष्ट्र, जय भीम, श्री स्वामी समर्थ, नर्मदे हर, जय शंकर, जय गिरणारी. तुम्ही जो आता मला प्रश्न विचारलात की ठाकरेंच्या ज्या सभा झालेल्या आहेत, बघा कसं माहिती का तुम्हाला, ठाकरेंच्या सभा होण्याच्या आधीच लोकांच्या मनामध्ये जल्लोष असतो, कारण ठाकरे ठाकरे आहेत. आता काल जेव्हा सभा झाल्या तुम्ही बघितलं असेल काल तुम्ही, जी गडकरी रंग आहेत दोन्ही साईडून तुंब भरलं होतं. तर लोकांचं ना प्रेम आहे ठाकरेंवरती. काल सन्माननीय मनसे प्रमुख, माझे पण लाडके भरपूरच आहेत ते, कारण ठाकरे कुटुंब माझं प्रचंड लाडकं आहे, माझं प्रचंड प्रेमी ठाकरेवरती बेहिशोब. तर काल राज साहेबांनी जे वक्तव्य केलं पैशावरून, की मतदार हा विकला का जातो, माझं वैयक्तिक मत असं आहे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी लोकांना एवढं सांगतो की पैसे तुम्ही का म्हणून घेताय. लोकांनी पैसे का म्हणून घ्यावे मला तेच काही समजत नाहीये. एखादा नगरसेवक जेव्हा तुम्ही निवडून देता, तुमच्या नगरामध्ये जेव्हा एखादा नगरसेवक निवडून देता, तर तो जेव्हा निवडून येतो ना, तर त्याची ती कामच आहेत, त्याला ती करायचीच आहेत. त्याच्यामध्ये नगरसेवक काय म्हणतात की आमचा विकास हा प्रचंड विकास आहे. मग तुमचा विकास जर प्रचंड विकास आहे, तर तुम्हाला शेवटच्या मुमेंटला 2 ते 3 दिवसामध्ये पैशाचा पाऊस पाडायची गरज काय असते. हेच काल सन्माननीय राज साहेबांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल की 3 उमेदवार असे उभे केले की ज्यांना पैशाची ऑफर आली, पण ते प्रामाणिक होते, निष्ठावंत होते, आमच्यासारखे जे एका दगडावरती उभे आहेत आणि शेवटच्या क्षणापर्यंत उभे राहतील. कारण माणूस एकदा पैशाला विकला गेला का विषय संपला. माणसाने आयुष्यात सर्व काही गोष्टी कराव्या, पण आपला स्वाभिमान हा कधी विकू नये. आता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी एक सांगतो की आज तारीख आहे 13, आज 5 वाजता प्रचार पूर्णपणे ठप्प झाला, संपलेला आहे. काल माझ्या कानावरती अशी गोष्ट आली की आमच्या प्रभागामध्ये पैशाचा पाऊस झाला. मला थोडंसं हसायला आलं की म्हणलं पैशाचा पाऊस झाला म्हणजे नवीन नाहीये. आता जे काही जे उमेदवार आहेत ते म्हणतात की आम्हीच असं करणार, आम्हीच तसं करणार, आम्ही हे करू, आम्ही ते करू. चांगली गोष्ट आहे, स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना आहे की अजून त्यांना भरपूर द्यावं. मग तुम्ही जर विकास केलेला आहे, तुम्ही जर सर्व लोकांच्या मूलभूत गरजा जर तुम्ही योग्य वेळी तुम्ही लोकांसाठी करताय, मग तुम्हाला पैसे वाटायची गरज का. हा सर्वात मोठा माझा महत्वाचा मुद्दा आहे की पैसे का वाटतायत. आणि माझं म्हणणं एकच आहे की लोक तरी पैसे कसे घेतायत. राजसाहेब ठाकरे मध्ये तुम्हाला काल एक वाक्य बोललेलं, मी नाही बोलत आहे, राजसाहेब ठाकरे काल एक वाक्य बोललेले आहेत की एखादा मुलगा काय सांगणार की माझा बाप विकलेला गेलेला आहे. हा, तुम्ही हेच सांगणार का मुलांनो, सांगा मला तुम्ही. एखादा मुलगा हेच सांगणार का उद्या की माझा बाप विकला गेलेला आहे आणि विकून त्यांनी मतदान केलेलं आहे. ह्या गोष्टीची मला खूप म्हणजे चीड आहे. बघा, प्रामाणिकपणे जो काम करतो ना, तोच खरा नगरसेवक असतो. मग तो कोणी असू द्या, कोणी पैशाच्या जोर तर सगळे निवडून द्या. बघा, आमच्याकडे जे 4 उमेदवार आहेत आज, ते सर्वसामान्य आहेत. सर्व एकदम सर्वसामान्य घरामधले आहेत. आमच्याकडे असा कोणी मोठा करोडचा टर्नओव्हर घेऊन आलेला नाहीये कोण. फक्त आमची एकच फक्त एवढी माझी स्वतःची एक खंत अशी आहे की लोक पैसे का घेतात. लोकांनी का म्हणून कुठल्या हिशोबावरती कुठल्या जोराती लोकांनी पैशाचं हे केलेलं आहे, मला ते तुम्ही सांगा फक्त. पैसा घेऊन जर तुम्ही मतदान करत असाल तर उद्या कोणी पण निवडून येईल मग त्याच्यावरती. मग तुम्हाला लोक जे निवडून देत आहेत हे सगळं शून्य ना. मग लोक मूर्ख आहेत ना याच्यामध्ये, सांगा मला तुम्ही. आणि उद्या निवडून आल्याच्या नंतर लोकांना तेच बोलणार की आम्हाला तुम्ही जे निवडून दिलेत ना, ते आम्ही तुम्हाला पैसे दिलेले आहेत. मग ते मतांना 2,000 देऊ, 3,000 देऊ की 10,000 देऊ. मग त्याच्यामुळे माझी नम्र विनंती लोकांना की तुम्ही जर पैसे घेताय आणि जर मतदान करताय, तर तुम्ही पैसे घेऊन मतदान नाही करते, तुमचा स्वाभिमान विकताय. कशाबद्दल. बघा, प्रभाग क्रमांक 4 मध्ये जे उमेदवार आहेत, सन्मान्य विकास रेपाळे असतील, सन्मान्य राजू फाटक साहेब असतील, सन्मान्य आमच्या ताई मिलन संख्ये असतील किंवा आमच्या ताई नम्रता भोसले असतील. बघा, हे सर्व पहिल्यापासून नगरसेवक आहेत, त्याच्यामध्ये काय वादच नाहीये. पण त्यांनी जे तुम्ही म्हणताय तुमच्या बोलण्यात त्यांनी जे वक्तव्य केलं की 4 नगरसेवकांचं डिपॉझिट जप्त होईल, तर माझं एवढंच म्हणणं आहे की जप्त होईल की जप्त झालं हा खूप लांबचा भाग आहे. ही लढाई आहे, ही लढाई लढूनच केली जाते. माझं सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे
की त्यांनी जे वक्तव्य केलं की चारही उमेदवारांची डिपॉझिट जप्त होतील आणि विजय आमचा आहे, तर त्यासाठी स्वामींचरणी आमची एवढीच प्रार्थना आहे तुम्हाला की विकास दादा आहे ना, की तुमचा विजय हो, त्याबद्दल काही आक्षेप नाहीये. पण त्यांनी जे वक्तव्य केले ना की चारही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होतील, त्या गोष्टीची मला हसू येते की कसं आहे माहिती तुम्हाला, जप्त होतील म्हणजे काय आम्हाला काय मतनच होणार नाही का? सांगा मला तुम्हाला. ठाकरेंची मशाल कुठे पेटणारच नाहीये का? आता त्यांचं ते वैयक्तिक वक्तव्य म्हणजे वक्तव्य होतं ती की चारही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होतील, त्यामध्ये मी असं काय बोलू शकत नाही ना. पण आमचं पण एवढंच म्हणणं आहे की स्वामींचरणी की आम्ही स्वामी सेवक आहोत, आम्ही स्वामी भक्त आहोत. आमचं डिपॉझिट जप्त करणं आणि आमचा विजय होणं किंवा आमचा पराभूत होणं हे सर्व यांच्या हातात आहे. कारण आम्ही स्वामी सेवक आहोत, आम्ही नर्मदा मैयाचे सेवक आहोत, आम्ही शंकर महाराजांचे सेवक आहोत. त्याच्यामुळे स्वामींचं बघू काय असेल ते. आणि आतापर्यंतची पैशांची खूप मोठी उलाढाल करण्यात आलेली आहे आणि आता फक्त 2 दिवस बाकी आहे. त्यासाठी तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल? बघा आजची तारीख आहे 13, उद्या तारीख आहे 14 आणि परवा सकाळी मतदानाला सुरुवात होणार आहे. काल सुद्धा पैशाचा पाऊस झालेला आहे, तरीच मला जर विचार पडला की गरम का होतंय, कारण पैशाचा पाऊस झालेला आहे. दुसरी गोष्ट आजची रात्र म्हणतात रात्र वैराची आहे. बघा पैसे घेऊन जर तुम्ही मतदान करत असाल ना, तरी खूप चुकीचं आहे. हा म्हणजे तुम्ही कुठेतरी तुमचा स्वाभिमान घाण ठेवलेला आहे, तुम्ही कुठेतरी स्वाभिमान तुमचा विकलेला आहे. अरे आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, आपण जर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतोय, तर तुम्ही पैसे घेऊन मतदान का करताय मला तुम्ही सांगा. हा आणि माझं म्हणणं एवढंच आहे, पैसा वाटणाऱ्याला लाज नसते, पैसा घेणाऱ्याला लाज असते. आणि सर्वात महत्वाचं मी तुम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, सर्व नागरिकांना, प्रभाग क्रमांक 19 मधील सर्व नागरिकांना माझं एवढंच म्हणणं आहे की पैसा घेऊन जर तुम्ही मतदान करत असाल तर मला हात जोडावे लागतील. मग मला असं वाटतंय की जे छाती ठोकून म्हणतायत की आम्ही विकास केला विकास केलाय, मग तुम्ही जर विकास केलेला आहे तर तुम्हाला आज पैसा का वाटावा लागतोय?